MIT कॉलेज जवळ गियानी आईस्क्रीमची दादांनी फ्रँचायझी घेतली. हा एक मेजर जो ब्रँड आहे हा दिल्ली बेस्ड असून हा आईस्क्रीम आणि कोल्ड बेवरेजेस सर्व्ह करतो. याच्यामध्ये एकंदरीत जर बघायला गेलं तर त्यांनी आता चालू करून एक 4-5 महिने झाले. पण त्याच्यामध्ये होतंय काय की आईस्क्रीम हा बिझनेस कायम लक्षात ठेवा मित्रांनो की हा सीझनल असतो. मग त्याचाच त्रास आता त्यांना होतोय की सीझनल बिझनेस असल्यामुळं की त्यांना मागच्या 4-5 महिन्यात पाहिजे तेवढा सेल्स अजून तिथून आलेला नाहीये. सो आता या जागेचा अजून मल्टिपल यूज कशा प्रकारे करू शकतो. वरच्या साईडला प्रिमायसेस आहे तिथं आपण वेगवेगळं फूड सर्व्ह करून बाहेरच्या प्रिमायसेस मध्ये कशा प्रकारे सेल करू शकतो या संदर्भात सरांनी आपल्याला बोलवलं होतं. सो वरती काय काय गोष्टी लागणार आहेत त्या आपण त्यांना काढून दिल्या. त्याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर मेन्यू प्लॅनिंग काय काय करायची आहे, काय काय मेन्यू आपण ठेवू शकतो, स्विगी झोमॅटो वरती कशा प्रकारे काम करता येईल आणि डायनिंगचा मेन्यू या दोन्ही मध्ये काय काय फरक ठेवायचा आहे हे आपण सांगितलं. त्या हिशोबाने आपण प्राइसिंग पण प्लॅन केलं की काय काय प्राइस आपल्याला ठेवायच्या आहेत. याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर हे सगळं इक्विपमेंट रॉ मटेरियल कुठून घ्यायचं आहे कारण सर नवीन असल्यामुळे त्यांना जास्त काही याच्यातली माहिती नाहीये. सो आपण त्यांना ते पण लीड जनरेट करून दिला. डिजिटल मार्केटिंग, स्विगी झोमॅटो, त्याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर आपण जो 3-4 लाखाचा सेल्स देतो तो कशा प्रकारे असतो, तो कसा क्रिएट होतो, तो कशा प्रकारे आपल्याला कम्प्लीट करता येईल याबद्दल पण आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं. बाकी त्यांचे छोटे मोठे खूप सारे प्रश्न होते त्यामध्ये आपण डिटेलमध्ये गाईड करून त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.